स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न पाहण्याचं आणि ते स्वप्न सत्यात उतरवणारी म्हणजेच राजमाता जिजाऊ साहेब. त्या गेटच्या अगोदर प्रवास करायच्या आधी तुम्हाला सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती महाराजाचा पुतळा दिसेल आणि याच ठिकाणी राजमाता जिजाऊ साहेबचा जन्म झालेला आहे. तर मध्ये प्रवेश केल्यावरच आपल्याला इकडून राजमाताचं तुम्हाला बघू शकता तुम्ही. राजमाताचा पुतळा आहे इकडे आणि छान असं हातामध्ये तलवार वगैरे आहे आणि इकडे फुलांची झाडे, बगीचा, असं गार्डन छोटंसं असं एकदम मस्त छान आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे. आणि इकडे इथून गेट आहे मध्ये जायला. खूप वातावरण इथे छान आहे. गेटमधून प्रवेश केल्यामध्ये तर आम्हाला सिक्युरिटी काका इथे बसलेले होते. आम्ही त्यांना विचारलं माहिती इथे कोणी देतं का, म्हणजे असं गाईड वगैरे करतं का. तर ते बोलले तुम्ही लवकर आलात. तर आम्ही आज गावी चाललो होतो. इथूनच हवेला लागून सिंदखेड राजा होता आणि फॅमिलीसोबत आले तर त्यांनी, मी पहिले बघितलेलं नव्हतं हे ठिकाण. खूप सुंदर आहे आणि इथे आल्यावर खूप छान वाटलं. डाव्या बाजूने इकडं विहीर आहे आणि झाडे पण आहेत केळीचे वगैरे, भरपूर असं बघण्यासारखं आहे. आणि वरती इकडे रूम दिसतो तो राजमाता जिजाऊचं जन्म ठिकाण आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक एक रूम दाखवणार आहे आणि प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तर चला बघूया आपण. दाखवते तुम्हाला मी. हे असे रूम आहेत आणि छोटे छोटे देवळ्या पण आहेत. वरती जायला खालूनच अशा रूममध्ये वरती जायला पण अशा पायऱ्या, म्हणजे असं कशी शिडी असते इकडे आपल्यासारखं, पण ते दगडाचे आहेत. तर इकडल्या साईडनं ह्या देवळ्या आहेत आणि इकडल्या साईडनं वरती जायला दार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे आहेत. तर नमस्कार, मी आहे स्वाती खंदारे. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मी आज आलेले आहे पुण्यभूमीला, म्हणजेच राजमाता जिजाऊ साहेबचा जन्म इथे झालेला आहे. तर ह्या ठिकाण सिंदखेड राज्यामध्ये आपण आज आलेलो आहेत. तर इथे भरपूरच अशा छोट्या छोट्या खाली अशा भरपूर रूम आहेत. पण मी माझ्या फॅमिलीसोबत आले होते आणि इकडे सगळ्यांना बघितलं आहे म्हणे. मध्ये कोणी आलं नाही. मी आणि माझे हस्बंड आले होते आणि छोटंसं बाळ माझं 1 वर्षाचा आहे तो. आम्ही तिघेजणे आलेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळे छोटे छोटे रूम आहेत. तर इथे खूप असे सारे रूम आहेत आणि मध्ये मध्ये भिंती वगैरे नाहीत. पण या रूमाला भरपूर अशा छोट्या छोट्या देवळ्या वगैरे अशा छोट्या छोट्या, म्हणजे वरतून प्रकाश येईन अशा आहेत. आणि खाली अशा रूम आहेत आणि वरती हे असं आहे. तुम्हाला मी सगळं दाखवते. आणि डाव्या बाजूला नाही का इकडे राजमाताचं छोटंसं म्हणजे ठिकाण आहे, जन्म ठिकाण. तर ते मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि इथूनच इथे आपण खाली दाखवलेलं आहे मी तुम्हाला. खाली गेले होते याच्या अगोदर. आणि इकडे पण रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत, बघू शकता. आणि इकडे जे आहे इकडे भरपूर असं, म्हणजे इकडे पाणी प्यायला पण बाजूला केलेलं आहे आणि इकडे विहीर पण आहे. म्हणजे असे भरपूर इकडे बघण्यासारखं आहे. पण मी तुम्हाला जेवढं दाखवलं मी तेवढं दाखवत आहे. आणि इकडे मी पुढे जाऊन तुम्हाला परत दाखवते. इकडे जे जन्म ठिकाण दिसतं ते राजमाताचं जन्म ठिकाण आहे आणि ही पुण्यभूमी आहे राजमाताचं ठिकाण. तर तुम्हाला मी मध्ये पण दाखवते. तर चला बघूया आपण राजमाता जिजाऊचं जन्मस्थान. बघा छान आहे असं. मध्ये पण CCTV कॅमेरे आहेत आणि बघू शकता तुम्ही छान असं. तर इथून आम्ही दर्शन वगैरे केलं राजमाताचं आणि समोर निघाले मी. समोर पण भरपूर बघण्यासारखं होतं. इथे छोटीशी अशी नाणी वगैरे सारखं दिसतं, म्हणजे जुन्या टाईपचं नाही का. भरपूर असं बघण्यासारखं आहे इथे. मी पहिलीच बार आलेली आहे, मला काही एवढी माहिती नाही. आणि इकडे हा जो पलीकडचा रूम दिसला तिथून खाली जातात आणि हा राजदरबार आहे बहुतेक, तिथे लिहिलेला आहे म्हणून मी सांगते. तर इथे असं खूप बघण्यासारखं, म्हणजे
बघण्यासारखं आहे, पण मला जेवढी माहिती होती मी तिकडून तेवढी दिली. इथे राजदरबार इकडच्या साईडने पण बघण्यासारखं आहे, तर चला आपण बघूया. तर नारळाची झाडे होती इकडे, वातावरण एवढं छान होतं, तर तुम्ही पण ह्या असं भेट देऊ शकता. इथे छान असं वातावरण आहे आणि राजमाता जिजाऊचं जन्म ठिकाण म्हणल्यावर ह्या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहिजे. तर वरती पण जाणार आहे मी आणि तुम्हाला सगळं दाखवते. आता ह्यावेळेस हे दरवाजे बंद होते आणि आम्ही 9:30च्या दरम्यान आलेलो होतो, म्हणून सगळं बंद होतं आणि इथे गाईड करणारं कोणी नव्हतं, कारण की ते सिक्युरिटी काका बोलले होते की आम्ही लवकर आलोत आणि आम्ही गावी चाललो होतो, त्यामुळे आम्ही लवकर आलोत आणि मी हे ठिकाण बघितलेलं नव्हतं, म्हणून मला माझ्या हजबंडनं दाखवलं होतं. बघू शकता इथे पूर्ण हे 2 दरवाजे बंद आहेत, पण तरी मी इथं दाखवलं आहे तुम्हाला. तर मी आज आलेली आहे पुण्यभूमीला, म्हणजेच राजमाताचा जन्म इथे झालेला आहे म्हणून. तर सिंदखेड राजा या ठिकाणी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माता शहाजीराजे भोसले यांचा जन्म सिंदखेड राज्यामध्ये झाला आहे. या पावन भूमीला नतमस्तक होण्यासाठी मी इथे आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथली पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे, फक्त नाही म्हणून गेटच्या बाहेर घेतला नव्हता तो छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचा. तर तुम्ही बघू शकता, व्हिडिओ माझा पूर्ण आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तवरक बाय.